आता पाहूयात बातमी विस्तारानं। लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे दर कोसळलेले आहेत। 1500 रुपयापर्यंत कांद्याचे दर कोसळलेत। 15 दिवसात कांदा उत्पादकांना 60 कोटींचा फटका बसलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील तसंच देशांतर्गत असलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची मोठी आवक येत असल्या कारणाने कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण झाल्याचं चित्र आपण लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे तर ती दाखल झालेली आहे। आपण पाहू शकतात का या ठिकाणी आज सकाळच्या सत्रामध्ये साधारण 900 वाहनामधून या ठिकाणी जो आहे तर शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणलेला आहे आणि या ठिकाणी कांद्याचे लिलाव सुरू आहेत। आज जर बघितलं तर आपण 900 वाहनातून आलेल्या कांद्याला आज जास्तीत जास्त 2300 रुपये इतका तर सरासरी 1500 ते 1600 रुपये इतका बाजारभाव मिळत आहेत आणि गेल्या 15 दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये साधारण 2500 रुपयाची इतकी मोठी घसरण झालेली आहे। त्याच्यामुळे जर या 15 दिवसांमध्ये जर विचार केला तर अंदाजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 60 कोटी रुपयांचा इतका मोठा जो आहे तर तो फटका बसल्याचं एकंदरीत या कांद्याच्या होणाऱ्या आवकेतून चित्र दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।